नमस्कार. इंडी जर्नलच्या इन फोकस कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. परवा एक बातमी वाचनामध्ये आली, रत्नागिरीची बातमी आहे. तिथे रात्री अपरात्री लोकांच्या घरी जाऊन कर्ज वसुलीसाठी जो काही धाकधपट आणि धमक्या दिल्या जातात त्याच्या विरुद्ध सर्व जनता एक झाली. जी झोपडपट्टीची जनता आहे, गरीब जनता आहे, कोळी आहेत, इतर सर्वसामान्य लोक आहेत, ते सरळ गेले मंत्र्यांच्याकडे. जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत त्यांना एक मीटिंग बोलवावी लागली आणि मीटिंगचा विषय होता रात्री 1 वाजता 12 वाजता कधीही हे घरामध्ये घुसणारे कर्ज वसुली करणारे लोक ज्या प्रकारे लोकांचा छळ करतायत त्याला आळा कसा घालायचा. प्रश्न इतका गंभीर झाला की मंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना अशा स्पष्ट सूचना लेखी स्वरूपात द्याव्या लागल्या की अशा प्रकारे वसुलीसाठी जर कोणाच्याकडे जायचं असेल तर ते फक्त सकाळी 9 ते 6 मध्ये जावं लागेल. खरोखर हा प्रश्न फक्त दिवसा वसुलीसाठी गेले आणि रात्री गेले नाहीत तर सुटण्यासारखा आहे का? त्याचा खूप खोलात जाऊन विचार करायला पाहिजे. कारण आज मायक्रो म्हणजे सूक्ष्म पातळीवरचा कर्जबाजारीपणा आज सार्वत्रिक झालेला आहे. म्हणजे पूर्वी तो नव्हता असं नाही, परंतु तो खाजगी सावकारांचा होता. आज त्याचा सगळा पोत आणि त्याचा दर्जाच बदललेला आहे. आणि म्हणून या मायक्रो फायनान्सच्या विषयावरती आपल्याला सखोल चर्चा करून काही मूलभूत गोष्टी समजावून घेणं विशेषतः गरिबांना आणि सर्वसामान्यांना अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आणि त्यासाठीच आपल्याबरोबर आज स्टुडिओमध्ये आहेत संजीव चांदोरकर. नमस्कार संजीव चांदोरकर. संजीव चांदोरकर यांचा विशेष परिचय या क्षेत्रातला असा की IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या विकास बँकेमध्ये त्यांनी 22 वर्ष एक अधिकारी पदावरती काम केलेलं आहे. त्यानंतर 17 वर्ष मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये त्यांनी 17 वर्ष फायनान्स या विषयाचं अध्यापन केलेलं आहे. आणि इतकंच नाही तर विशेषतः आपल्या सर्वांशी जोडणारा जो मुद्दा तो म्हणजे समाज माध्यम. त्या समाज माध्यमावरती ते वित्तविषयक किंवा एकंदर अर्थव्यवस्था विषयक त्यांची निरीक्षणं, त्यांची मतं ही सातत्यानं जनतेला समजतील, सर्वसामान्यांना समजतील अशा पद्धतीनं नोंदवत असतात. त्याच्यातून एक प्रकारची जागृती, एक प्रकारची साक्षरता, विशेषतः वित्त साक्षरता निर्माण करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात. तर संजीव चांदोरकर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि विशेषतः तुमचं अभिनंदन की आत्ताच लोकवाङ्मयग्रहानं त्यांची या विषयावरची 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. आणि ती 2 पुस्तकं म्हणजे मायक्रो फायनान्स गरिबांसाठी तारक का मारक आणि दुसरं पुस्तक आहे मायक्रो फायनान्सची राजकीय अर्थव्यवस्था. आता संजीवजी, आपण या पुस्तकांबद्दल तर बोलूच. नाही, मायक्रो फायनान्सची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याचे सूक्ष्म अर्थ काय ते सगळे तुम्ही नंतर सांगाच आम्हाला. पण तो अगदी माझा बेसिक प्रश्न आहे हा की आता मगाशी जी मी बातमी सांगितली की कर्ज वसुलीसाठी असं केलं जातं, तसं केलं जातं, तक्रारी आहेत वगैरे. मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीयाची प्रतिक्रिया, माझी नव्हे, प्रतिक्रिया म्हणून जर असं म्हटलं किंवा मुळामध्ये यांना कर्ज काढायला सांगते कोणी, हंतरून पाय पसरावे असे आपल्या इथं म्हणे. मुळामध्ये वाटते तशी कर्ज काढायची, चैनीसाठी काढायची किंवा मुलांचे वाढदिवस लग्न करण्यासाठी काढायची आणि मग ती फेडता आली नाही की तक्रारी करायच्या, कर्जाचा सापळा म्हणायचं. तर अशी एक प्रतिक्रिया समाजातल्या एका विभागाकडनं येऊ शकते. मग असं जर समजा प्रतिक्रिया खरी खोटी काही असेल ते तुम्ही त्याचा अभ्यास केला, तुम्ही बोलात, आपल्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला कळतं त्यातलं. पण माझा प्रश्न असा आहे की खरोखर हा सापळा हा गरीब स्वतःहून त्याच्यात चालत जातात का त्यांना अडकवलं जातं? आणि मग अडकवलं जातं त्याचं कोण म्हणजे कसं अडकवतात आणि असं काय कोणाला गंडवतात, फसवतात, काय नेमकं होतं काय? याचा व्यावहारिक भाग जो आहे गरीबाच्या दृष्टिकोनातून एका नागरिकाच्या दृष्टिकोनातून कसा दिसतो हा जरा समजावून सांगा. नाही, खूप खूप मूलभूत प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की सार्वजनिक व्यासपीठांवरती ह्याच्या चर्चा मुद्दामून घडवून आणल्या पाहिजेत. कारण मीडिया असू दे, मध्यम वर्गातली चर्चा असू देत, गरिबांना कर्जाची हाव सुटली आहे. हा गरिबांना चंगळवादाची चटक लागली आहे. गरिबांना मुळात अक्कलच नाही. बरोबर. किती कर्ज काढावं, किती नाही काढावं, ही अतिशय सर्वसाधारणपणे ऐकायला येणारी वाक्य आहेत. गरिबांची कुचेष्टा आहे. नक्कीच आहे, नक्कीच आहे. म्हणजे डिसरिस्पेक्ट ज्याला म्हणतात ना. तर मी नाही म्हणत आहे की गरिबांकडून सुधारणेला काहीच वाव नाही असं मी म्हणत नाही. आपण येऊया, कारण हा अतिशय मूलभूत आणि व्यापक प्रश्न आहे, म्हणून मला त्यासाठी वेळ
मी नक्कीच घेऊ तुम्ही घेऊ विस्ताराने इच्छितो. बोलायचं. घेऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे कर्ज, कुटुंब कर्ज का काढतात असा जर प्रश्न केला तर हे गरीब कुटुंब कुठलंही कुटुंब म्हणता येईल की प्रत्येक कुटुंबाचे विविध खर्च असतात. ओके, जे दैनंदिन असतात, काही दीर्घकालीन असतात, मत्ता विकत घ्यायच्या असतात वगैरे वगैरे, विविध प्रकारचे, ज्याला आपण भांडवली खर्च म्हणतो आणि आवर्ती खर्च म्हणतो, रिकरिंग खर्च आणि कॅपिटल, राईट. तर हे खर्च असतात आणि ते खर्च भागवण्यासाठी कुटुंबाकडे विविध प्रकारची उत्पन्नाची साधनं असतात. बरोबर आहे. नोकऱ्या असतात, काही छोटे मोठे धंदा उद्योग असतात, काही कुटुंबांमध्ये बाहेरून रेमिटन्सेस येतात, म्हणजे गरीब आणि विविध प्रकारची उत्पन्न, पैसे कोणीतरी पाठवत होते. स्वयंरोजगार असतो, शेती आहे. आणि आपल्याला असं दिसेल की कुटुंबातले विविध सभासद, प्रौढ सभासद, आई वडील, मुलगा मुलगी, 2 मुलं असतील तर दोन्ही मुले, विविध प्रकारच्या ह्याच्यातून उत्पन्नातून त्या स्त्रोतामध्ये हे करत असतात. तर उत्पन्न आणि खर्च ह्याच्यामध्ये तफावत आली, हे इथे उत्पन्न आहे आणि इथे खर्च आहे, तर ही गॅप अशीच्या अशी राहू शकत नाही, ती कुठून तरी भरावी लागते आणि ती बाह्य स्त्रोतातूनच भरावी लागणार. आणि तिथे कर्जाची भूमिका स्पष्ट होते की कर्ज कधी काढलं जातं. उत्पन्न आणि खर्चातील तफावत भागवण्यासाठी कर्ज काढलं जातं किंवा कर्ज काढायची पाळी येते असं आपल्याला म्हणता येईल. पहिलं बेसिक स्टेटमेंट. आता हे उत्पन्न आहे आणि हा खर्च आहे, तर अनेक कारणांमुळे आणि ज्याची मुळं आपल्या देशातल्या प्रचलित राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये आहेत. म्हणजे त्यांचं उत्पन्न कमी का आहे. एक्झॅक्टली. कमी का होत चाललंय, नुसतं आहे नाही, का होत चाललंय, इट्स अ डायनॅमिक. बरोबर. ओके, तर हे उत्पन्न इथे आहे आणि हे खर्च इथे आहेत. याच्यामध्ये समजा 3 इंचाची गॅप आहे असं धरू. गेल्या 20-25 वर्षामध्ये ही पातळी खाली होत चाललेली आहे. म्हणजे ज्याला नॉमिनल उत्पन्न म्हणतात ते कदाचित वाढलेलं असेल, पण महागाई ज्याला रिअल इन्कम म्हणतात ते जर धरलं तर ही पातळी खाली चाललेली आहे आणि खर्चाची जी हे आहे ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे आधी ही असलेली 3 इंचाची गॅप ती 6 इंच होऊ शकते, 9 इंच होऊ शकते. एक याच्यामध्ये थोडीशी व प्रश्न म्हणा. हो, खर्चाची पातळी वाढत जाणं याच्यामध्ये एक तर चैनबाजी वाढते आहे का, अशा काही गोष्टी आहेत व्यवस्थेमध्ये की त्याचा काही येतोय. मी एक ठीक आहे, एक काय पायरी बाय पायरी म्हणतात तसं. ओके, आय एम गोइंग टू ब्रेक डाऊन. ओके, मी जे काही जनरल वाटणारी जी स्टेटमेंट आहेत, आय एम गोइंग टू ब्रेक डाऊन. सो माझं पहिलं हे आहे की गरीब अधिक कर्ज का काढतात, अधिक प्रमाणात कर्ज का काढतात, असं जर वाक्य असेल किंवा असं जर निरीक्षण असेल तर त्याच्यातलं सर्वात मूलभूत हे आहे की उत्पन्न खाली जाणं आणि खर्च वाढणं. बरोबर. आता ते खर्च कुठल्या प्रकारचे त्याच्याकडे मी येतो. ओके, हा एक भाग झाला. म्हणजे राजकीय अर्थव्यवस्था, कुटुंबांच्या ज्या अर्थव्यवस्था असतात, उत्पन्न आणि खर्च असं जर अर्थव्यवस्थेचे 2 पाय धरले, कुटुंबाची पण अर्थव्यवस्था असते, देशाची असते, कुटुंबाची असते, त्या दोन्ही पायांवरती राजकीय अर्थव्यवस्थेने आघात केलेले आहेत. बरोबर. खर्च वर गेलेत आणि उत्पन्न खाली गेलेले आहेत. ओके, दुसऱ्या बाजूला आपण कर्ज घेणाऱ्यांच्या बाजूनी विश्लेषण बघितलं. कर्ज देणारे का देत आहेत, बरोबर, हा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि दोन्ही ह्याच्यावरती मी बोलतोय अजित. मला वेळ थोडासा घेऊया आपण, कारण अतिशय गाभ्यातला मुद्दा आहे की जे कर्ज देणारे, म्हणजे मी खासगी सावकारांचा मुद्दाच आणत नाही आपल्या चर्चेत, की जे खासगी सावकार दशकानुदशक नाही, शेकडो वर्ष गरिबांना दुसरा वालीच नव्हता. बरोबर. खासगी सावकाराशिवाय. आणि औपचारिक क्षेत्रातल्या ज्या बँका, वित्त संस्था होत्या, तो गेल्या 20-एक वर्षातला फिनॉमिना आहे त्या अर्थाने. 20-25-20 वर्ष दर. ते एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गरिबांना कर्ज का देऊ लागले सडनली, राईट? जे त्यांनी
ह्या सगळ्या गरिबांना वित्तीय क्षेत्राच्या गावपुसाच्या बाहेर ठेवलं होतं. बरोबर. कर्ज नाहीच, म्हणजे त्यांना पायरीवर पण उभे करायचे नाहीत. गव्हर्नमेंटचं थोडं बहुत कंपल्शन असेल, त्या योजना करायचे. पण आता ज्या पद्धतीचं एक्सपोनेन्शियल राईज आहे, तर हे 2 किंवा 3 मुद्दे आपल्याला थोडे आपण वेळ घेऊन बोलूया. पहिली गोष्ट, गरिबांची जी उत्पन्न आहेत, 80% गरिबांची जी उत्पन्न आहेत, त्याचे 3 स्त्रोतांमध्ये वर्गीकरण करता येईल. एक आहे शेती किंवा जमिनीशी निगडीत उत्पन्नाचे स्त्रोत. मग त्यात शेती येईल, पशुपालन येईल, सगळं काही येईल. आणि आत्ताची शेतीची जी दुरावस्था आहे, शेतीच्या ज्या निविष्ठा आहेत, ज्या इनपुट्स आहेत, रसायनं, बियाणं, त्याचे भाव वाढणं, शेतीचं तुकडेकरण, शेती किफायतशीर न राहणं, शासनाकडे अनेक वर्षे, दशके मागण्या करून देखील हमी भाव न मिळणं, आणि त्याच्यात पडणारी नैसर्गिक अरिष्टांची भर. असं जर बघितलं तर शेतीशी निगडीत, मी फक्त शेतकरी असं म्हणत नाही, शेतीशी निगडीत अर्थव्यवस्था, मग त्याच्यामध्ये शेतमजूर पण त्याच्यामध्ये आले, 12 बलुतेदार जे वेगवेगळ्या सेवा पुरवतात ते आले, सगळीच. म्हणजे शेतीतलं उत्पन्न वाढली, मुद्दा समजला, शेतीविषयी मुद्दा समजला. तर ती एक उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खूप मोठी आपल्याला दिसतं की डिप्रेस्ड आहे. दुसरा, गरीब आणि मध्यम वर्गांमधला असलेला उत्पन्नाचा स्त्रोत जो आहे तो असंघटित क्षेत्रातील रोजगार, बांधकाम मजूर असतील, ऊस तोडणी कामगार असतील, वीटभट्टी कामगार असतील, नाका कामगार असतील शहरांमध्ये, यांची वेतनं देखील वाढलेली नाहीत, महागाई लक्षात घेता. बरोबर. त्यांना ना ट्रेड युनियन, ना काय पगार कायदे कुठल्याही प्रकारे. त्यामुळे तो एक स्त्रोत झाला. तिसरा जो स्त्रोत आहे तो आहे स्वयंरोजगारात. लक्षात घ्या, मी सातत्याने प्रत्येक माझा बोलण्याचा धागा राजकीय अर्थव्यवस्थेकडे जातोय. शेतीला मिळणारा सापत्न भाव कोणाकडून? राजकीय शासनकर्त्यांकडून, त्यांची धोरणं होईल. कामगार, असंघटित कामगारांना किमान वेतनाचे कायदे न करणं किंवा असतील तर अंमलबजावणी न करणं, परत राजकीय अर्थव्यवस्था. तिसरा जो आहे तो स्वयंरोजगारात खूप मोठ्या प्रमाणावरती, मग त्याच्यामध्ये फेरीवाले असतील, दुकानदार, रिटेल क्षेत्र वगैरे वगैरे, विविध प्रकारचे स्वयंरोजगार. त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती काय झालेलं आहे की आतापर्यंत आपल्या रिटेल क्षेत्र, तुम्हाला तर माहितीच असेल, शेती खालोखाल रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र जर कुठलं असेल तर ते रिटेल क्षेत्र आहे. त्याला कॉर्पोरेट रिटेल कडून मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा तयार झाली गेल्या 10-15 वर्षात. आधी मॉल आहेत, आता ऑनलाईन आहे, म्हणजे किरकोळ व्यापार म्हणा, किरकोळ व्यापार. आता आणि हे कॉर्पोरेट क्षेत्र जे आहे रिटेल मधलं, ते मोठ्या प्रमाणावरती ह्या असंघटित रिटेल क्षेत्राचा धंदा खात आहे. आणि ते खाताना ज्याला आपण अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस असं म्हणता येईल, म्हणजे हे तर अगदी ओपन हे आहे. पण संजीव, मला काय वाटतं याचा तपशील ठीक आहे, समजला. म्हणजे या क्षेत्रातलं उत्पन्न त्यांचं कमी होत आहे, अंडरस्टूड. ते 3 ह्याच्यातली उत्पन्न कमी झालेली आहेत, म्हणजे ही जी पातळी आहे ती कमी झाली. ओके. आता आपण खर्चाकडे येऊया. गरिबांचे जे खर्च आहेत विविध प्रकारचे, त्याचं जो वेगवेगळं वर्गीकरण केलं. ओके. पहिला जो खर्च आहे तो ज्याला म्हणतात फायनान्शियल भाषेमध्ये कन्झम्पशन स्मूदनिंग म्हणतात, की जे महिन्याचे जे रिकरिंग खर्च असतात त्याच्यामध्ये नुसतंच खाण्यापिण्याचे खर्च नाहीत, त्याच्यात तर महागाई वाढलेलीच आहे, पण वीज बिल आहे, सार्वजनिक वाहतुकीवरचे होणारे खर्च आहेत. म्हणजे आज मुंबई सारख्या शहरामध्ये कुटुंबातले 4 ते 5 जण दररोज शाळा, कॉलेज, कामावरती जरी यायचं असेल तरी 100, 150, 200 रुपये नुसते वाहतुकीवरती खर्च होणारे देखील आहे. नाही, किंवा इतरत्र पुण्यासारख्या शहरामध्ये पेट्रोल, डिझेल, पेट्रोल एक्झॅक्टली स्वतःचं वाहन म्हणजे अनिवार्य होतं. बाकीच्या शहरात स्वतःचं वाहन अनिवार्य होतं. तर हे सगळे कुटुंबासाठीचे रिकरिंग मॅन्डेटरी खर्च आहेत. आणि ते वाढण्यामागे परत सार्वजनिक वाहतुकीकडे झालेलं दुर्लक्ष, वीज दर वाढणं, अमुक तमुक असे सगळे, किंवा इव्हन आता मोबाईल देखील हा अत्यावश्यक सेवेचा, तो का अशी चंगळीची वस्तू राहिलेली नाहीये, त्यामुळे त्याचे टेरिफ वाढणं, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघता येईल. त्यामुळे ते खर्च जर करायचेच असतील
आणि ते खर्च जर वाढत असतील आणि उत्पन्न त्या प्रमाणात वाढत नसतील, तरी तिथे एक छोटी विंडो, एक खिडकी उघडली जाते कर्जानी ती गॅप भरण्यासाठी. खर्चाचा हा एक प्रकार झाला, ज्याला रिकरिंग एक्सपेंडिचर म्हणता येईल. दुसरा जो खर्चाचा प्रकार आहे, ज्याचा संबंध अगदी प्रत्यक्षपणे राजकीय अर्थव्यवस्थेशी आहे, आणि त्याला मी 3 हे देईन. एक आहे घरबांधणी, दुसरं आहे शिक्षण, आणि तिसरं आहे वैद्यकीय सेवा. बरोबर. आपल्याला माहिती आहे, आणि हे सगळ्या प्रौढ स्त्री पुरुषांचं आहे, की स्वतःचं घर असं असण्याचं स्वप्न हे एवढं मानवी आहे, आणि त्याचे भाव, घर विकत जमिनीचेच भाव खरं म्हणजे. म्हणजे जमिनीचे भाव, त्याचा संबंध लँड मार्केटशी आहे. बरोबर. त्याचा संबंध लँड मार्केटमध्ये जाणाऱ्या स्पेक्युलेटिव्ह भांडवलाशी आहे. परत तेव्हाच भांडवल. परत राजकीय अर्थव्यवस्थेकडे येतोय मी. बरोबर. त्यामुळे 20 वर्षापूर्वी जे घर क्ष किमतीत मिळत होतं, कारण त्या किमतीचा संबंध EMI-शी आहे. बरोबर. कोणी घर आपले खिशातले पैसे टाकून चेक फाडून करत नाही. गृहकर्ज काढावंच लागतं, पण गृहकर्ज किती काढणार हे घरांच्या किमतीवर ठरतं. बरोबर. आणि घरांच्या किमती राजकीय अर्थव्यवस्था ठरवते. त्यामुळे पूर्वीच्या काळात जर 20-25 वर्षापूर्वी एक घर क्ष किमतीला मिळत असेल, तर 25 वर्षानंतर त्या 4 किंवा 5 पटीने वाढलेले आहे. बरोबर. त्या प्रमाणात EMI वाढलाय. बरोबर. शिक्षणाचं घ्या. शिक्षणाचं आज चालू असलेलं बाजार खाजगीकरण आहे, पूर्ण खाजगीकरण आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये, आणि खरं तर आज समाजामध्ये, विशेषतः गरीब आणि निम्न मध्यम वर्गामध्ये, आईवडिलांच्या आपल्या पाल्यांना हवं तेवढं शिकवण्याच्या ज्या आकांक्षा आहेत, जास्त जेवढ्या तरी विधायक आहेत, त्याला समाज, शासन, राजकीय अर्थव्यवस्थेने खरं तर विधायक प्रतिसाद दिला पाहिजे. तो न देता त्या आकांक्षांचं एक्सप्लॉयटेशन करून खाजगी शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावरती त्याचं एक मार्केट घेतलेलं आहे. म्हणजे बरोबर, शहरांमध्ये खाजगी शिकवणीसाठी मायक्रो लोन्स काढली जातात. नुसतं एवढंच नाही, मी याच्यात भर घाली की आता स्पर्धा परीक्षांच्या नावाने गाजर बेरोजगारीच्या प्रश्नाच्या निमित्ताने जे उभं झालेलं आहे, त्याच्यात एका वर्षाच्या फिया $1,00,000-1,25,00,000 रुपये असतात, आणि इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते सुद्धा जमिनीचे तुकडे विकले जातात, कर्ज काढली जातात. बरोबर, तो तर आहेच. मला वाटतं अजून आरोग्याचा पण फार मोठा, आरोग्यासाठी काढलेली कर्ज. आणि तिसरा जो महत्वाचा हे आहे, तो आहे वैद्यकीय सेवा. वैद्यकीय सेवा लागण्याचा संबंध देखील विशेषतः शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये निकृष्ट आहारचा संबंध, वारंवार आजारी पडण्याचा संबंध आहाराशी आहे. ते असं वेगळं बघताच येणार नाही. ताणतणाव, मोठ्या प्रमाणावरती होणारे अपघात काय, म्हणजे त्याची जी आकडेवारी काढली, बरोबर, हे सगळं जर लक्षात घेतलं आपण, उपचारांवरचा हॉस्पिटलचा खर्च, आणि ही सगळ्या वैद्यकीय सेवा, म्हणजे एका बाजूला सरकारी इस्पितळ आणि ह्यांचे सांगाडे आहेत नावाला, परंतु तिथल्या सेवांची गुणवत्ता काय आहे हे माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा किंवा वैद्यकीय इमर्जन्सी हा असा प्रकार आहे की जिथे कुठलंही कुटुंब किंवा कुठलीही व्यक्ती त्याला ती मोडकळीच येते नाही, आणि त्याला पुढे ढकलूच शकत नाही. तो त्या वेळचा आहे. त्यामुळे जिथून मिळेल तिथून कर्ज काढणं आणि ते हे देणं. ओके, तो पहिला झाला रेग्युलर घर चालवण्याच्या खर्चामध्ये राजकीय अर्थव्यवस्था कसा प्रभाव टाकते. दुसऱ्या बाजूला ह्या ज्या 3 अजूनही ह्याच्यात आपल्याला काढता, पण आपला गाभा जो आहे की राजकीय अर्थव्यवस्था कशावरती प्रभाव पाडते. तिसरा जो भाग आहे चंगळवाद आणि ह्याचा, मला असं वाटतं की परत दुचाकी, मगाशी मी म्हटलं स्मार्टफोन, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा संबंध, ज्याला ऍस्पिरेशनल सोसायटी म्हणतात. बरोबर, अनेक आकांक्षा प्रेरित समाज. मला त्यात काही गैर वाटत नाही. म्हणजे हा मुद्दा होऊ शकतो की स्मार्टफोन 50,000चा घ्यायचा का 10,000चा घ्यायचा, ह्याच्यावरती चर्चा होऊ शकते. परंतु आज गरजेचं आहे, कनेक्टिव्हिटीसाठी गरजेचं आहे, सगळ्याच अर्थाने गरजेचं. मी त्याला चंगळवादी असं लेबल लावू इच्छित नाही. ओके, चौथा प्रकार आहे ज्याच्यामध्ये सुधारणा करण्याची नक्कीच वाव आहे, तो आहे की
म्हणजे अनेक अंधश्रद्धा आणि त्याच्यातून धार्मिक असतील किंवा घरातल्या कौटुंबिक जे काही समारंभ असतात हा ते ते साधेपणे करण्याला किंवा कमी खर्चिक करण्याला खूप वाव आहे. म्हणजे गरीब, मी सगळं नाही म्हणत आहे की गरिबांच्या हातात काहीच नाहीये. जरूर येण्याचे पुत्र तसं नाही म्हणू शकत. मुद्दा असा आहे की गरीब 1000 रुपये खर्च करत असतील हा, ज्याच्यामध्ये घर चालवण्याचा खर्च असेल, शिक्षणाच्या फिया असतील, सगळं असेल, आणि चंगळवाद, ज्याला चंगळवाद असं म्हणूया आपण, चर्चेसाठी म्हणूया, तर त्या 1000 रुपयामध्ये तथाकथित चंगळवादावरती होणारा खर्च किती? 50 रुपये, 100 रुपये धरा ना. म्हणजे त्यामुळे असं जे व्यापक लेबल जे लावलं जातं गरिबांचं, व्यसन आहे त्याच्यामध्ये, काही एक्झॅक्ट व्यसनाचा उल्लेख करता येईल याच्यात. सगळं आहे ना. तर 1000 रुपये खर्च जर असेल गरिबाचा, कुटुंबाचा, त्याच्यामध्ये ज्याला आपण चंगळवाद म्हणू शकतो, ह्याचं प्रमाण किती, ह्याची आकडेवारी आणि ह्याची ऑथेंटिक फोड पुढे येण्याची गरज आहे. तरच आपण गरिबांवरती जजमेंट पास करू शकतो. करेक्ट. त्याच्यात मी थोडीशी भर घालेल, प्लीज. इन ट्यून विथ व्हॉट यू से, की काही कुटुंब अशी असतात की ज्यांचं संपूर्ण उत्पन्न हे व्यसनावरती, तिथला नवरा किंवा एखादा वाया गेलेला मुलगा कुठेतरी चुकीच्या मार्गाने लागलेला करू शकतो. म्हणजे पण होतं, मला असं वाटतं की एखादं उदाहरण येतं असं, आणि त्याच्यामुळे 100तल्या एका माणसाच्या बाबतीत जो कर्जबाजारीपणा या कारणामुळे आला असेल, तो उरलेल्या 99 लोकांवरती थोपवला जातो. ट्रू व्हेरी. माझ्या मते म्हणजे याचा मुद्दाम उल्लेख करणं आवश्यक आहे, कारण लोकांना असं वाटतं की तुम्ही व्यसनाचा काही उल्लेखच केला नाही. अगदी बरोबर. असू द्या. ओके. नाही, हे म्हणजे हे तुझाच धागा पुढे घेऊन बोलायचं झालं ना, की आपल्याकडे सर्वसाधारीकरणाची जी टेंडन्सी आहे आणि आपल्याला सोयीची की सगळं बिल घालायचं त्यांच्यावरती गरिबांवरती. कारण त्याच्यातून मी परत जे मांडायचा प्रयत्न करतोय की राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये होणारे बदल, ह्याचा संबंध गरिबांच्या कर्ज काढण्याशी आहे. ही नाळ काय हा मुद्दा समजला तर थोडीशी आपली चर्चा पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून दुसरा जो मुद्दा आहे तो तेवढाच महत्वाचा आहे की ज्या कर्ज क्षेत्राने गरीब आणि निम्न मध्यम वर्गांना दशकानुदशक बाजूला बाहेर ठेवलं, ते आज एवढे उत्साहीपणे लोकांना का कर्ज देत आहेत, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचा परत संबंध राजकीय अर्थव्यवस्थे बरोबर आहे. 2 मुद्दे आहेत महत्वाचे. बँकिंग आणि वित्त क्षेत्राकडे ठेवी येतात, भांडवल वाहत येतं. ओके, देशातल्या बचती असतील आणि आता तर परकीय भांडवल देखील मोठ्या प्रमाणावरती येतं. तर ह्या बचती कर्ज रूपाने देण्याचं काम बँकिंग आणि वित्त क्षेत्र करत असतं. राईट. एका बाजूला सेव्हर्स कडनं सेव्हिंग घेणं, बचती गोळा करणं, आणि त्या कर्ज किंवा गुंतवणूक रूपाने देणं उत्पादक क्षेत्राला वगैरे, हे चालू होतं. त्यामुळे गेल्या अनेक दशक कॉर्पोरेट म्हणजे औद्योगिक क्षेत्र आणि देशातील श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय ज्यांची क्रेडिबिलिटी कर्ज देणाऱ्याच्या डोळ्यामध्ये आहे, सॅलरी स्लिप असणं, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलेला असणं, ह्या सगळ्या ह्याच्यातून जो कर्ज घेणार आहे त्याची क्रेडिबिलिटी सिद्ध होते. आणि बँकिंग आणि वित्त क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती, एका बाजूला औद्योगिक क्षेत्र आणि दुसऱ्या बाजूला हा वर्ग ज्याला 20% आपण म्हणता येईल, टॉप ऑफ पिरॅमिड, बॉटम ऑफ पिरॅमिड तसं टॉप ऑफ पिरॅमिड. झालं काय गेल्या काही वर्षांमध्ये की कॉर्पोरेट क्षेत्राला बँकिंग आणि वित्त क्षेत्राच्या पलीकडचे पर्याय उभे राहिले. भांडवल बाजार खूप मोठ्या प्रमाणावरती विकसित झाला. म्हणजे फक्त इक्विटीचा IPO नाही, तर बॉन्ड्स देखील भांडवल बाजारातून उभे केले जातात. मोठ्या कंपन्या तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कर्ज घेतात. त्यामुळे बँकिंग आणि वित्त क्षेत्राचा जो मोठा बल्क कर्जदार होता, त्याला आता कर्जाची तेवढी भूक राहिली नाही. श्रीमंत आणि उच्च मध्यम वर्ग देखील नेट सेव्हर झाला. पूर्वी जो नेट बॉरोवर होता तो आता नेट सेव्हर झाला. त्याच्याकडे तयार होणाऱ्या बचती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाल्या. त्यामुळे बँका आणि वित्त क्षेत्राकडे बचती तर वाहत येत होत्या, भांडवल तर वाहत येत होतं म्हणण्यापेक्षा आहे, परंतु त्याची जे परंपरागत कर्ज घेणारा जो घटक होता त्याची तेवढी भूक राहिली नाही.
आणि हे महत्वाचं कारण आहे की बँक आणि वित्त क्षेत्र 80% बॉटम ऑफ पिरॅमिड कडे ग्राहक शोधत का येतं? पण याच्यामध्ये वित्त क्षेत्र म्हणजे याच्यात आंतरराष्ट्रीय पण घटक आला. ह्या आता तर असं आहे की विशेषतः सूक्ष्म कर्ज क्षेत्रामध्ये तुम्ही गोल्ड लोन कंपन्या घ्या, जो 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 मोठ्या प्रमाणात गरीब आणि मध्यमवर्गीयाला देतो. स्मॉल फायनान्स बँका घ्या, NBFC MFI घ्या, ह्या सगळ्यांमध्ये परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि येत आहेत. NBFC म्हणजे नॉन बँक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ओके, तर यांच्यामध्ये परकीय भांडवल मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे आणि याच्याही पुढे येणार आहे, कारण हा सेक्टर खूप मोठा. कारण त्यांच्या इथले व्याजदर कमी आहेत, येस, त्यांच्या इथले रेट ऑफ रिटर्न कमी आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते इथं देणं हे जास्त येस, लाभदायक ठरतं. येस, येस. बरोबर. अगदी गेल्या आठवड्यातली बेन कॅपिटल इज टेकिंग ओव्हर मन्नापुरम फायनान्स. बेन कॅपिटल विच इज वन ऑफ द लार्जेस्ट इन्व्हेस्टमेंट बँकर इन US. ह्या छोट्या छोट्या असे डॉट्स कनेक्ट केले ना की कळतं एक्झॅक्टली ते या छोट्या कर्जदारांसाठी ते तिथून घेऊ इच्छितात, कारण द रेट ऑफ रिटर्न इज व्हेरी हाय. एक्झॅक्टली. आता दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे लक्षात घ्या की बँका आणि ह्या कंपन्या, वित्त कंपन्या गरिबांकडे का आल्या? कळवळ्यातून नाही आलेल्या, त्यांना काय मानवतावादी आणि त्यांना तयार झालेल्या बचती, त्यांच्याकडे वाहत येणारं भांडवलचा व्यवसाय आहे. त्यांचे आधीचे परंपरागत ग्राहक कमी झाल्यामुळे किंवा त्यांची भूक कमी झाल्यामुळे ते आले. हे एक मुद्दा महत्वाचा आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे की सूक्ष्म कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्त संस्था ह्या स्टॉक मार्केटवरती लिस्टेड झाल्या. ओके, आणि माझ्या अभ्यासानुसार मला ही एक ज्याला पाथ ब्रेकिंग घटना, म्हणजे ज्याच्यातून ह्या बँका आणि कंपन्यांच्या भांडवलाचं वर्ग चारित्र्य बदललं असं माझं स्टेटमेंट. चलनच बदललं सगळं. त्याची कारण परत म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं अजित की अरे तो अधिकारी आहे ना, तो खूप निष्ठुर आहे, म्हणजे व्यक्ती केंद्री असं कुठेतरी हे होतं, किंवा ती विशिष्ट वित्त संस्था आहे ना ती खूप रुथलेस अशा पद्धतीने वसुली करते. तसं ते व्यक्ती केंद्री नाही आहे, त्याचं क्लास कॅरेक्टर का बदललं हे बघावं पाहिजे. तर ह्या कंपन्या आणि बँका किती मोठ्या प्रमाणावरती गरिबांना सूक्ष्म कर्ज देणाऱ्या हे स्टॉक मार्केटवरती लिस्टेड आहे. स्टॉक मार्केटवरती ज्यावेळी एखादी कॉर्पोरेट लिस्टेड होते त्यावेळी ती बँक किंवा वित्त संस्था कसा धंदा करणार किंवा तिचा निकष, त्याचे त्या परफॉर्मन्सचे जे निकष आहेत ते अतिशय संकुचित होत जातात आणि त्या कंपनीची शेअर प्राइस वाढते का कमी होते आहे एवढ्याच वरती ते येऊन थांबतं. आणि त्याचा संबंध गुंतवणूकदारांशी आहे. वॉल स्ट्रीट मधले गुंतवणूकदार ज्यावेळी ह्या संस्थान आणि इन्व्हेस्ट करतात त्यांना ते काय असे खूप दीर्घकालीन ह्याच्यासाठी आलेले नसतात. ते 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ते विकून नफ्याच्या याच्यामध्ये ते असतात. त्यामुळे शेअर प्राइस वाढलायला पाहिजे असते. दुसऱ्या बाजूला या बँका आणि वित्त संस्थांचे जे CEO आणि उच्च व्यवस्थापक आहेत त्यांच्या पॅकेजमध्ये खूप मोठा भाग हा स्टॉक ऑप्शन्सचा आहे. शेअरची बाजारातली किंमत वाढली की त्यांचं उत्पन्न सी द हाऊ इफ यू कॅन कनेक्ट. सो कमिंग बॅक, त्यांच्या शेअरची प्राइस वाढणं हे सातत्याने ती एक ढकल शक्ती बनते. आता शेअर प्राइसचा आणि ह्याचा काय संबंध आहे? शेअर प्राइसवरती अनेक गोष्टी प्रभाव टाकतात, पण आपल्या चर्चेच्या अनुषंगाने 2 महत्वाच्या गोष्टी ज्याच्या मला नमूद कराव्याशा वाटतात. एक आहे ज्याला टॉपलाईन ग्रोथ म्हणतात, म्हणजे त्या सूक्ष्म कर्ज कंपनीचा किंवा बँकेचा लोन पोर्टफोलिओ सातत्याने वाढतोय का ह्याच्यावरती त्याची शेअर प्राइस वाढत हे होतच. आणि दुसऱ्या बाजूला ज्याला टॉपलाईन बॉटम लाईन म्हणतात, म्हणजे नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट मध्ये व्याजातून आलेलं उत्पन्न किती आणि थकीत कर्ज किती, या 2 गोष्टी येतात. मी 2-2 मिनिटं फक्त घेतो. लोन पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी कॉर्पोरेट ऑफिस मधून टार्गेट ठरवली जातात. ह्या वर्षामध्ये एवढा लोन पोर्टफोलिओ वाढवायचा आहे आपल्याला, 15%, 20%. तो कॉर्पोरेट ऑफिस मधलं टार्गेट राज्यनिहाय, जिल्हानिहाय त्याचा अभ्यास करून, मी असं नाही म्हणत की त्याला ॲडहॉक काही असेल, त्यांचे जे काही स्टडीज वगैरे असतील ते
शेवटचा जो कडी आहे ती आहे कर्ज अधिकाऱ्याची, त्या 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 ठिकाणी असले त्याच्यावरती एवढं प्रेशर असतं की ह्या महिन्यात, ह्या तिमाहीमध्ये अमुक अमुक कर्ज वाटप करायचं आहे. आणि ते हा खूप महत्वाचा हे आहे, प्रतिपादन मी करतोय. कुठलाही लेंडर, कुठलाही धनको ज्यावेळेस कर्ज देतो, आणि विशेषतः ज्याला अनसिक्युअर्ड लोन म्हणतात, घरासाठी दिलेलं कर्ज जे आहे ना, ते एका अर्थाने सोपं आहे. कारण घर 50 लाखाची आज मार्केट व्हॅल्यू आहे, तर मी बाबा 30 लाख रुपये ह्याला कर्ज देतोय किंवा 40 लाख रुपये देतोय. अतिशय याला स्ट्रेट फॉरवर्ड असं म्हणतात, अशी क्रेडिट असेसमेंट आहे त्याच्यात. बाकी तो त्याची सॅलरी स्लिप, त्याचं उत्पन्न वगैरे महत्वाचे आहे, पण कर्ज देणारा स्वतःला सिक्युअर करत असतो. कारण जे कर्ज घेऊन ते घर विकत घेतलं जातं कर्जदाराकडून, ते घर धनकोकडे गहाण ठेवलेलं असतं, त्या अर्थाने तो सिक्युअर. अनसिक्युअर्ड कर्ज आहे ज्याला कुठल्याही प्रकारची मत्ता गहाण नाही. म्हणजे लक्षात घ्या की धनको कर्जदाराच्या क्रेडिट असेसमेंट करण्यासाठी 10 पटीने सजग असला पाहिजे. बरोबर. कारण त्याच्याकडे देयर इज नो फॉल बॅक. बरोबर, काहीच नाही. ओके. परंतु मी कर्ज अधिकारी आहे, मला कर्जाचा लोन पोर्टफोलिओ वाढवण्याचं दडपण आहे. नुसतं दडपण नाही, माझी नोकरी जाऊ शकते. बरोबर. असं दडपण आहे. माझी मुलं बाळ आहेत, माझा संसार आहे. बरोबर. हे एक कन्सिडरेशन माझ्या डोक्यातलं. आणि दुसरं, अतिशय शास्त्रीयपणे ज्या स्त्रीला किंवा ज्या एखाद्या छोट्या कर्जदाराला मला कर्ज द्यायचंय, मला जर कळत असेल की ह्याला 10,000 रुपये कर्ज दिलं तर ते परत येऊ शकतं, परंतु मला माझं टार्गेट गाठण्यासाठी मी त्याला 15,000 रुपये देतो, मी त्याला 20,000 रुपये देतो, इन ऑर्डर टू मीट माय टार्गेट. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कर्ज पंपिंग केलं जात आहे in order to meet the target of the loan portfolio. त्यामुळे ह्या सगळ्या टार्गेटच्या खेळामध्ये कुठल्याही कर्ज बाजारामधलं जे अतिशय बेसिक, आणि त्याचा फायनान्सशी काही संबंध नाहीये, क्रेडिट असेसमेंट, की या कर्जदाराची प्रोफाईल काय आहे, याच्या उत्पन्नाचे स्रोत काय, त्या कर्जदारावरती इतर कोणाचे कर्ज आहेत तेही बघितलं जात नाही. अरे, आरबीआयचे स्टडी सांगतात की गरीब कर्जदारांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती धनकोंनी, म्हणजे कर्ज संस्थांनी एवढ्या मोठ्या प्रमाणाने कर्ज दिलेली आहेत, सरासरी एका गरीबावरती सरासरी 4 कर्ज संस्थांची कर्ज आहेत. सरासरी. म्हणजे एखाद्या वेळी दादा सुद्धा नाही, अजून एकच सेकंड. काही जणांकडे 1-2 असतील, काही जणांकडे 7-8 असतील. रिझर्व्ह बँकेचा अहवाल सांगतो की जास्तीत जास्त कर्ज ज्या व्यक्तीवरती आहे त्याचा आकडा आहे 17 जणांनी एकाला कर्ज दिलेली आहेत. आता जो कर्ज अधिकारी त्या क्षेत्रामध्ये फिरत असतो, त्याची जी इंटेलिजन्स सर्व्हिस आहे, त्याचे जे अँटेना आहेत क्रेडिट असेसमेंटची, हे काय कठीण नाही आहे त्या अर्थाने. बरोबर आहे. परंतु हे अनेक लोक कार्टेल म्हणून कामं करतात. त्यांना माहिती असतं सगळं, एवढं काय ते निरागस पण नाहीये त्या अर्थाने. त्यामुळे कर्ज पंप केली जात आहेत, आणि गरिबांच्या दुष्काळामध्ये भेगा पडलेली जशी जमीन असते ना, तशी गरिबांची वित्त जमीन जर बघितली तर ती एवढी शुष्क आणि पाण्यासाठी आसुसलेली आहे. तर जर कोणी दारात जाऊन जर कर्ज पाणी मारायला लागला, ते सगळं शोषून घेतील ना. तसं होतंय. मला असं वाटतं संजीव, एकच सेकंड, मला आता शेवटचा मुद्दा, जो असंतोषाचा, जो रत्नागिरीचं हे काढलंस ना, तर तिथे येऊन भिडतो तो, की शेअर प्राइस वरती दुसरा प्रभाव टाकणारा जो मुद्दा आहे तो आहे बॉटम लाईन, ज्याच्यामध्ये कुठल्याही बँका आणि वित्त संस्थांना थकीत कर्ज वाढणं परवडणारं नसतं, आणि त्याचा संबंध वसुलीच्या पद्धतीशी येतो. आणि अनेक या बँका, आपण म्हणतोय कर्ज पाचतात, त्यांचा भरोसा कशावरती आहे कर्ज परत येण्याचा? त्यांचा सगळा भरोसा हा वसुली एजंटवरती आहे. ते स्वतःचे अधिकारी वसुलीला पाठवत नाहीत. बरोबर. मोठ्या प्रमाणावरती वसुलीची कामं ही आउटसोर्स केलेली असतात. वसुली करण्याच्या
कंपन्या निघालेल्या आहेत त्यांची परत टार्गेट्स असतात, त्यांची हो. कमिशन्स असतात, बरोबर. की तुम्ही ह्याच्यातली 2 कोटीची समजा कर्जाची वसुली असेल, ती जर तुम्ही 90% केली तर तुम्हाला अमुक टक्क्याचं कमिशन, तुम्ही 80% केली तर अमुक. त्यामुळे त्यांचे स्वतःचे इंटरेस्ट आहे. त्याच्यामध्ये स्थानिक प्रशासनापासून अनेकांचे लागेबांधे वगैरे असतात. आणि हा एकच मिनिट अजून घेतो, की कर्ज ज्यावेळेला घेतलं जातं ना गरिबांकडून, त्यावेळी खरं तर त्यांचे ताबडतोबीच्या प्रश्नाची धार बोथट होते, कारण हातात कॅश येते वगैरे वगैरे. प्रॉब्लेम येतो आणि जो ट्रिगर तो कर्ज वसुलीच्या वेळी येतो. हा, पहिले काही महिने ठीक जातात वगैरे वगैरे. आणि हे सिक्रेट आहे की परतफेडीचे जे काही आकडेवारी आहे, की परतफेड होतीये, चांगली येते, ती सगळी रिन्यूड कर्जाची आहे, की आधीचं कर्ज फेडण्यासाठी बरोबर. दुसऱ्याकडून कर्ज घेणं वगैरे. आणि ज्यावेळी एखाद्या कर्जदाराबद्दल ब्रेकिंग पॉइंट येतो, त्यावेळी यांची इंटेलिजन्स बरोबर असतात, त्यांना माहिती असतं कुठला कर्जदार प्रॉब्लेम मध्ये. अचानकपणे नवीन कर्ज देण्याचं प्रस्ताव फेटाळले जातात आणि त्याच्यातून तो गरीब हात वर करायला लागतो, कारण तो आतापर्यंत परतफेड जो करत होता फक्त सरकवत असतो इकडचं कर्ज तिकडचं. रिन्युअल किंवा दुसऱ्या कोणाकडून कर्ज घेऊन त्याच्यामुळे तो अस्वस्थ होता आणि त्यांनी सगळं हे कोलॅप्स व्हायला लागतं. हे ऍक्च्युली घडलंय. म्हणजे रिझर्व्ह बँकेने गेल्या काही 9-1 महिन्यापूर्वी हा वाढणारी थकीत कर्ज हे कमी करण्यासाठी अनेक सूक्ष्म कर्ज कंपन्यांवरती वगैरे बरीच बंधनं आणली आणि त्याला प्रतिसाद ह्या सूक्ष्म कर्ज कंपन्यांनी काय दिला, तर कर्जाचं नूतनीकरण आणि नवीन कर्ज देण्याची थांबवली. ओके. आणि त्याच्यातनं खूप मोठे प्रश्न आज तयार झालेले आहेत. म्हणजे एप्रिल 2025 मध्ये सगळ्यात जो सूक्ष्म कर्ज क्षेत्रातला जो हा आहे, की त्यांचा पोर्टफोलिओ श्रिंक होतोय आणि रिटेल एनपीए रिटेल म्हणले तर हो. सगळीकडेच वाढतात. त्याच्यामुळे याचा संबंध म्हणजे सूक्ष्म कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी स्टॉक मार्केटवरती लिस्टिंग करावं की नाही करावं, हा राजकीय व्यवस्थेचा निर्णय आहे. ओके. कुठल्या संस्थेला कुठल्या टाईपच्या कारण त्यांची जर मिशन आणि विजन स्टेटमेंट जर बघितली ना, सगळेजण हा दावा करतात की आम्ही दारिद्र्य निर्मूलनासाठी सूक्ष्म कर्ज बाजारामध्ये आहात, असं सगळं. एनिवे, तर आता हा जो प्रश्न आहे, याची आपण खूप विस्ताराने राजकीय अर्थव्यवस्थेचीच आपण म्हणजे खूपशी चर्चा केलेली आहे. याच्या अजून तपशिलात आपण जाऊ शकतो. येस. पण मला असं म्हणायचं की आता थोडंसं आपण जास्त व्यावहारिक बाजूकडे येऊया. आणि ती व्यावहारिक बाजू म्हणजे अशी की जे कर्ज घेणारे आहेत, जे हा कार्यक्रम काही बघतही असतील, किंवा एक सामाजिक दृष्ट्या जागरूक नागरिक म्हणून जेव्हा आपण, किंवा त्यांचे जवळचे मित्र म्हणून जेव्हा आपण यांच्याशी बोलतो, तेव्हा आपण थोडंसं त्यांना काय सांगू शकतो. ज्या पुस्तकामध्ये तारक की मारक याच्यामध्ये काही त्याची चर्चा केलेली आहे. आणि हे कशा पद्धतीनं कर्ज पुश करतात, त्याच्यासाठी काय पद्धती वापरतात. मी त्या पुस्तकातलं जे उदाहरण देऊन सांगेन, तू दिलेलं नाही त्यामुळे तर मीच सांगतो की गरीब हे कर्जाच्या सापळ्यात स्वतः मान अडकवतात. हे म्हणणं तितपतच खरं आहे की जितकं एखाद्या हरणाला किंवा हत्तीला किंवा कुठल्याही जंगली प्राण्याला पकडण्यासाठी हाकारे लावले जातात, जे परिस्थितीचे हाकारे आहेत. परिस्थितीमधून त्याच्यावरती कुठेतरी जीव वाचवून पळण्याची वेळ आलेली आहे आणि तो कुठे पळेल याचा अंदाज आहे. आणि तो ज्या रस्त्याने पळेल तिथं एक भुसभुशीत जमीन, त्याच्यावरती पालापाचोळा पसरलेला आहे, खाली खड्डा आहे, तो ठेवायचा. तो इकडनं पळणार हे नक्की माहिती आहे. आणि तो हा मायक्रो फायनान्सचा सापळा आहे. खरं. आणि बाजूचे हाकारे म्हणजे ही परिस्थिती आहे, ज्याला तू राजकीय अर्थव्यवस्था म्हणालास. राजकीय अर्थव्यवस्था घे, जाहिराती घे, संपूर्ण जे प्रेशर आहे कन्झ्युमेरिझमचं, नाही कंझ्युमरिझम प्रेशर किंवा परिस्थिती, आरोग्याचा खर्च हे सगळं वाढवण्याचा जो सगळा भाग आहे, खरं. त्याच्यातून ढकलला जातोय कुठेतरी एका दिशेने. आणि तिथं बरोबर हा भुसभुशीत जमिनीचा पालापाचोळा पसरलेला सापळा आहे. आता या ठिकाणी तो जनावर स्वतःहून सापळ्यात पकडलं, स्वतःहून सापळ्यात गेलं, स्वतःहून चालत गेलं, हे जर म्हणणं खरं असेल तर मग गरीब स्वतःच सापळ्यामध्ये जातात असं म्हणणं खरं ठरेल, असं या पुस्तकात लिहिलंय. तेच मी बरोबर तुझ्या बोलण्यात आलं, नाही बोलण्यात गुड यू सप्लिमेंटेड. तर
ठीक आहे, आता आपण जरा शेवटच्या प्रश्न की लोकांना काय, व्हॉट इज द टेक होम, आता आपण शेवटच्या 5 या- मिनिटांमध्ये या- याचा टेक होम लोकांना काय सांगायचा? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की आज ज्या पद्धतीने कर्ज उपलब्ध केली जात आहेत त्याच्यातून कर्जासाठी किंवा पैशासाठी भुकेला असलेला गरीब, जसं मी मगाशी म्हणालो की जमिनीला भेगा पडलेल्या ठिकाणी जर पाणी आलं तर ते कसं रिचवलं जाईल, त्याच्यामुळे ही पहिली फेज जी आहे ती वाईट आहे. म्हणजे मी त्याचं कुठेही समर्थन करत नाही, त्याला काही हे करत नाही, परंतु ही फेज संपवण्याची गरज आहे आणि ती संपवणं मला असं वाटतं की गरिबांच्या हातात आहे आणि गरीब स्त्रियांच्या हातामध्ये आहे. गरीब कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या स्त्रिया ह्या त्या कुटुंबाच्या वित्त व्यवस्थापक राहिलेल्या आहेत. येणारे पैशांचं नियोजन कसं करायचं, प्राधान्यक्रम काय ठरवायचे, हां, काही वर्षांनी मुलीचं लग्न करायचंय किंवा अजून शिक्षणाचं आहे, घराची डागडुजी करायची आहे, हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये असून ते आलेल्या ते काय फार सुखवस्तू घरं होती अशातला भाग नाही, तुटपुंजा उत्पन्नामधलं पैशाचं व्यवस्थापन. ओके, खरं तर त्याचीच त्यावेळे व्यवस्थापनाची अधिक गरज असते. ज्यावेळी खूप साधन सामुग्री असेल तर तेवढी गरज नसते. व्यवस्थापन कसं केलं तरी काय चालेल. उधळपट्टी झाली तरी ते संपून जातं किंवा त्याचे परिणाम होत नाहीत. परंतु ज्यावेळी खरंच तुटपुंजी साधन सामुग्री असते त्यावेळी खरं व्यवस्थापनाचा कस लागतो आणि तो कस, त्या कसाला स्त्रिया पिढ्यानपिढ्या उतरलेल्या आहेत. इट इज म्हणजे त्या फार शिकलेल्या नसतील किंवा त्यांना काय वेगवेगळे वित्तीय व्यवस्थापनाचे जे फंडे आहेत ते पण माहीत नसतील. हे जे शहाणपण आहे ते स्त्रियांकडे पिढ्यानपिढ्या वाहत आलेले आहे. त्यांच्या इनफॅक्ट DNA मध्ये गेलेलं आहे की कुठल्या खर्चाचे प्राधान्यक्रम, सेव्हिंग कशा करायच्या. सेव्हिंग पण नाही म्हणत त्याला, काटकसर म्हणतात. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला थ्रिफ्ट म्हणतात. इंग्लिशमध्ये सेव्हिंग आणि थ्रिफ्ट फरक दोन फरक आहेत. थ्रिफ्ट म्हणजे काटकसरीने राहणं, आपापल्या मगाशी तो म्हणालास तसं अंथरूण पाहून पसरावे. मला असं वाटतं की गरीब स्त्रियांनी जर पुढाकार घेतला आणि आपले प्राधान्यक्रम ठरवले आणि त्या प्राधान्यक्रमामध्ये मी असं यांच्यात नाही म्हणत आहे की सगळ्याच ठिकाणी त्यांना ते वापरता येईल. उदाहरणार्थ मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे शिक्षण आणि वैद्यकीय आहे, हे त्याच्यात काय फार हे लावायला तुम्हाला वावच नाहीये. मुलाची फीज नाही द्यावीच भरली लागेल. तर त्याचं शैक्षणिक वर्ष वाया जाणार. हो, बरोबर. तो मुलगा एवढा वैफल्यग्रस्त होऊ शकतो की त्याचं कायमचं नुकसान होऊ शकतं. ती गंभीर बघूया आपण. तशीच तीच गोष्ट वैद्य. पण असे कुठले खर्च आहेत की ज्याच्यामध्ये प्लॅनिंग करता येतं. असे खर्च डोळ्यासमोर ठेवून त्याचं प्लॅनिंग करायची गरज आहे. कारण किती म्हटलं तरी कर्ज हे बचतीला पर्याय नाही. लेट मी रिपीट, कर्ज बचतीला पर्याय नाही. कारण कर्जाची परतफेड ही बचतीतूनच करावी लागते किंवा काटकसरीतूनच करावी लागते. कर्जाची परतफेड म्हणजेच बचतच आहे, एक प्रकारची फोर्स बचत. संक्रमणावस्थेतलं सोल्युशन आहे कर्ज. जर मग माझे 1000, 1200, 2000 रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी EMI मधून एवी तेवी जाणारच आहेत, तर ते 2000 रुपये मी वित्तीय तुझा धनको तुझ्यावर ज्यावेळेस शिस्त लावतो त्यावेळी ते 2000 रुपयाची काटकसर करून भरावाच लागतो EMI. मग स्वयंशिस्तीने त्या 1000, 1500, 2000 रुपये जर बचतीची सवय लावली, कारण ही कर्ज किती आहेत, 10,000, 15,000, 20,000. म्हणजे यांचं ह्या कर्जाचं जे ड्युरेशन आहे ते देखील सरासरी 1 वर्ष आहे. अशी नाही ती घ्या 10,000 रुपये आणि 10 वर्ष फेडत बसा, असं नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमचं कन्झम्पशन, तुम्ही तुमचा उपभोग अधिक शिस्तीने प्लॅन करून तो काही महिने जर पुढे ढकलू शकलात आणि त्याच्या मागे बचतीचं जर बॅकिंग दिलं, आणि मी कुठेही, लेट मी रिपीट, मी कुठेही कर्ज आणि बचती असं द्विअक्षी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ह्याच्यात म्हणत नाही. फ्रीज घ्यायचा आहे 25,000चा, तर तो फक्त इन्स्टॉलमेंट वरती किंवा मायक्रो फायनान्स कंपनीकडून मिळतायत 25,000 रुपये म्हणून न घेता तुम्ही एक 6 महिने 10-15,000 रुपये साठवा आणि जी गॅप आहे 10,000 रुपयाची तेवढंच कर्ज काढा.
बरोबर. त्यांनी तुमची EMI म्हणजे कर्जाची रक्कम जेवढी कमी करता येईल तेवढी त्याच्यासाठी प्लॅनिंगची गरज आहे, त्याच्यासाठी शिस्तशीर ह्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळा घरातले सगळे कुटुंबीय सभासद जर इन्व्हॉल्व्ह झाले, कारण शेवटी कुटुंबाचा तो निर्णय असला पाहिजे. मला असं वाटतं अनेक घरांमधल्या गरीब निम्न मध्यमवर्गीय घरांमध्ये वाढत्या वयातल्या मुलं मुली अतिशय सजग आहेत, प्रगल्भ आहेत, त्या स्मार्टफोन वापरणाऱ्या आहेत, त्यांना माहिती आहे, त्यांना कॅल्क्युलेटर येतो. हा जर सगळा बसून जर त्यांनी आपापले जर निर्णय घेतले, कुटुंबांनी आपली हिशोबवही अधिक चांगली जर ठेवली, तर मी ह्याच यांनी माझं हे जे काही बोलत आहे त्याची हे करीन की वित्त भांडवलाचा अमर्याद कर्जे रिचवण्याचा जो अजेंडा आहे त्याला 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 छेद देण्याची ताकद मला असं वाटतं गरीब स्त्रियांच्या विजडम मध्ये नक्की आहे. त्यामुळे कर्ज कुठल्याही प्रकारे त्याला हातच लावू नका वगैरे अशा ह्याच्यात मी बोलत नाहीये. हा, कर्जाकडे अधिक सजगपणा तो आपला सापळा कसा नाही होणार, आपण त्याच्यात अडकणार कसं नाही, तू जो शब्द वापरला मी अजून दोनच मिनिटं घेतो. मी अगदी कॉन्क्रीट उदाहरण देतो थोडक्यामध्ये. हा, मी दुसऱ्या मजल्यावर राहतो मुंबईला आणि माझ्या बेडरूमच्या खिडकीच्या बाहेर चिमण्या मला खूप आवडतात. तर माझ्या डोक्यात गेल्या दीड वर्षापासून त्या चिमण्यांना दाणे घालायचे. मी दुसऱ्या मजल्यावर राहतो, त्याच्या फेकू शकत नाही, तर खालच्या पहिल्या मजल्यावरचं जे पॅरापीट आहे त्याच्यावरती ते टाकायचे होते. ते मी टाकले तर ते खाली पडतं. मग मी काय केलं, एक छोटी प्लॅस्टिकचा डबा घेतला आणि त्याला सुतळी बांधली, लाईक जसं आपण डबा सोडतो. तर तो डबा मी सोडतो आणि त्या पॅरापीटवर तो काठीने वगैरे उलटा करतो. मग ते तांदूळ तिथेच राहतात, चिमण्या दिवसभर खातात. मी मुद्दामून हे केलं की त्या सुतळी लावलेला जो डबा आहे ना तो तसाच्या तसा पॅरापीटवर ठेवला, उलटा न करता. दिवसभर चिमण्या येत नाहीत. त्या दोऱ्या बघतात त्याला बांधलेल्या, त्यांना त्याचं कळतं की दाणे आहेत त्या डब्यामध्ये, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये दाणे आहेत, पण ही काहीतरी गडबड दिसतीये, ह्याला दोऱ्या लावलेल्या आहेत. दिवसभर त्या डब्यातले तांदूळ तसेच्या तसे असतात. आता हे शहाणपण चिमण्यांना आहे, त्यांना दाणे पाहिजेत, धोका असेल तर ते येणार. पण ते दाणे कशा पद्धतीने त्यांना प्रेझेंट केले जात आहेत, त्याला कुठल्या दोऱ्या आहेत का, आता हे शब्द काय त्यांच्या डोक्यात नसणार, पण ते कॉम्प्रिहेंड की काहीतरी गडबड आहे, काहीतरी मला तो पाहिजे आहे, कर्ज पाहिजे आहे, पण त्या कर्जाच्या आजूबाजूचे जे सापळे आहेत ते नकोत. म्हणजे ते कसे टाळता येतील. सर, पशुपक्ष्यांमध्ये अशा या चिमण्यांमध्ये हा गेल्या 2 वर्षाचा मी मुद्दामून ते प्रयोग केले, अगदी सातत्याने केले, आणि आय वॉज अमेज्ड. पूर्ण दिवसभर तो तसाच्या तसा असतो, त्याला हात लागवला जात नाही. पण अतिशय ज्यावेळी तो डबा उलटा करून त्याला कुठल्याही दोऱ्या नसले ज्यावेळी असतात, ते तांदूळ 4 तासामध्ये फस्त होतात. हे जे शहाणपण आहे ना, हे परंपरागत शहाणपण आहे. तेच शहाणपण मला असं वाटतं स्त्रियांमध्ये देखील आहे. ते त्यांना रिव्होक करायची गरज आहे. आणि त्यांच्यामध्ये या ग्लोबल फायनान्स कॅपिटलनी जो काय अजेंडा उभारलेला आहे हा सगळा रिचवण्याचा, त्याला छेद देण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. वा संजीव, अतिशय चांगल्या उदाहरणावरती याच्यातला नेमका संदेश काय घ्यायचा आणि त्याचं विश्लेषण हे दोन्ही अतिशय चांगल्या प्रकारे आपण आपल्या दर्शकांच्या समोर, श्रोत्यांसमोर मांडलेलं आहे. मला असं वाटतं याची अतिशय सगळ्या पद्धतीनं त्याच्या सगळ्या बाजू या आपल्या चर्चेमध्ये पुढे आलेल्या आहेत. खरं म्हणजे मला असं वाटतं की याचा अजून एक भाग करण्याची गरज आहे की ज्याच्यामध्ये या स्टॉक मार्केटवरती जे काही निकष तयार होतात ते कसे तयार होतात, त्याच्यात आंतरराष्ट्रीय वित्त भांडवलाचा किंवा देशातल्या वित्त भांडवलाच्या चलनाचा नेमकी भूमिका त्याची काय असते, ह्याच्या सर्वांची तपशीलवार चर्चा मला वाटतं करण्याची गरज आहे. ती आपण याच्या नंतरच्या भागामध्ये किंवा नंतर करूच. आज या ठिकाणी संजीव चांदोरकर आले आणि गरिबांची कर्ज का घेतली जातात, का दिली जात नाहीत किंवा न देण्याची शक्यता काय असते, याच्या सगळ्या बाजू आणि याच्यातून सावधानतेचा इशारा
हा अतिशय समर्पकपणाने त्यांनी आपल्यासमोर ठेवला. ह्याच्याबद्दल इंडी जर्नलच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि याच विषयावरती एक त्याच्या जास्त आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय वित्त संस्थांच्या आणि वित्त भांडवलांच्या नेमक्या भूमिका काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा याच विषयावरती भेटूया, अशा प्रकारचं एक आश्वासन आपल्याला देतो आणि तसं त्यांच्याकडूनही घेतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.